हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी उठली आहे सकाळी 4:30 वाजता. खरं तर मी 4:30 ते 5 या दरम्यानामध्ये नेहमी उठत असते. पण आज दिवाळीची सुट्टी असल्यामुळे मी उठायला नको होतं. कारण असं असतं की जॉबला जायचं असतं, सो आपल्याला ती सवय लागून जाते आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी आपण लवकर उठत नाही. पण माहीत नाही मला जाग आली. जाग आल्याच्यानंतर मी माझ्या गॅलरीमध्ये आले. खूप छान अशी थंड हवा येत होती आणि ही माझ्या गॅलरीमधली झाडं आहेत, जी की कोरफड आहे. शेजारी मिरचीचं देखील आहे आणि काहीतरी फ्लावर्स वगैरे आहेत. त्या फ्लॉवरची नावं नाही माहिती आहे मला. सो मी सकाळी उठले आणि नंतर लिंबू पाणी करायचं ठरवलं. सो लिंबू पाणी करते आहे, बट मला आठवलं की अरे सब्जाच नाही आहे. तर मी तसंच केलं विदाऊट सब्जाचं. सो ते पिऊन घेतलं. आणि मी लिंबू पाणी बनवत असताना मला समोरच आम्ही अ, पप्पांनी रसगुल्ले मी त्यांना बोललं होतं मला रसगुल्ले खायचे आहे. सो त्यांनी रसगुल्लेचं हे पॅकेट आणलं होतं. एवढ्या सकाळी तर मी ते खाऊ नव्हती शकत. बिकॉज मी तरी एक असं ओपन करून ट्राय केलं. मग बिकॉज मी कधी खाल्लंच नव्हतं. हे मी फर्स्ट टाईम खाते आहे आणि मी झोपले. 6 वाजता मी झोपले, तर 8 वाजता मला एका पार्सलवाल्याचा कॉल आला, की "मॅम तुमचं पार्सल आहे. कुठे आहात तुम्ही?" तर मी बोललं, "मी तर झोपेत आहे आणि मी कुठलं पार्सल मागवलं नाही आहे किंवा मी कोणतं पार्सलही हे नाही के 2 म्हणजे कधीच मी पार्सल हे मागवलेलंच नाही आहे. महिना झाला असेल." सो त्याचा मला कॉल आला, की "मॅम तुमचं पार्सल आलं आहे, पेमेंट वगैरे सगळं झालं आहे." तर मी त्यालाच विचारलं, की "काय आहे त्याच्यामध्ये?" तर त्यानेच मला सांगितलं, की त्याच्यामध्ये चॉकलेट्स वगैरे काहीतरी आहे. सो मला लगेच तिथे क्लिक नाही झालं, पण मी बोललो, "ओके ठीक आहे." ते पार्सल घ्यायला मी गेले. मी नाही गेले, माझ्या भावाला सांगितलं. तर तो पार्सलवाला चुकीच्या लोकेशनला थांबला होता आणि माझं लोकेशन बरोबर होतं, पण एक्झॅक्ट त्याला कळलं नव्हतं. सो हे पार्सलमधले चॉकलेट्स खरंच खूप दिसायला जसे क्यूट होते, तसे खायलाही खूप सुंदर आणि छान होते. फर्स्ट तर ते पार्सल साठी थँक यू सो मच. आणि नंतर संध्याकाळी मी नेहमी आवळा खाऊन झोपते. आवळा किंवा मग लिंबू सरबत पिऊन झोपते. मला सवय आहे. सो आज लिंबू पाणी नाही पिलं मी, आवळा खायचं ठरवलं. सो मी रोज एक तरी आवळा खाते आणि तुम्हीही आवळा खायला हवा आहे. कारण जे आपले केस आहेत किंवा आपली स्किन आहे, त्वचा आहे, त्याच्यासाठी आवळा हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि माझे केस खूप मोठे असल्यामुळे ते खूप आता पातळ झालेत. सो मी आता रोज संध्याकाळी एक तरी आवळा खायचं ठरवलं आहे. कारण लाँग केस असले तर ते नेहमी पातळ असतात आणि माझे केस खरंच खूप